पुत्र श्रीपती त्यांची दृष्टी सासुरे माहेर सासू सासरा धीर देखत त्या भ्रतार हरीच्या रूपे सासुरे माहेर सासू सासरा धीर देखत त्या भ्रतार हरीच्या रूपे त्या गोपींना बोलताना भगवान, चालताना भगवान, पाहताना भगवान, ऐकताना भगवान, सासूत भगवान, सासऱ्यात भगवान, दिरात भगवान. सासुरे माहेर सासू सासरा धीर देखत त्या भ्रतारा हरीच्या रूपे प्रत्येक कामात परमात्मा. बोलताना, चालताना, पाहताना, ऐकताना, कारण त्या परमात्म्याचं स्वरूप तसं. तुझे निढळे कोटी चंद्रप्रकाश कमल नयन हास्य वदन हास्य. कोटी चंद्र जरी एकत्रित आले तरी त्या परमात्म्याच्या स्वरूपाच्या तेजाचं वर्णन होऊ शकत नाही. असा असणारा परमात्मा गोकुळात लीला करतो आणि त्यात एकाग्र होतात गोपी. विठाला काय त्या परमात्म्याचं स्वरूप आहे. चंद्राहून शीतळ रविहून सोज्वळ चंद्रापेक्षा शीतळता, सूर्याहून सोज्वळता. या ठिकाणी प्रजापिता ब्रह्मकुमारी भगिनी या ठिकाणी उपस्थित झालेल्या आहेत. धन्यवाद. विठाला 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 विठाला. त्या परमात्म्याच्या स्वरूपाचं वर्णन संत एकनाथ महाराज फार सुंदर करतात. चंद्राहुनी शीतळ रविहुनी सोज्वळ तेणे मज केवळ वेधियले वेधियले वेद कैसा मज लागला बाई वेद कैसा मज लागला बाई. शीतळ रविहुनी सोज्वळ चंद्राहुनी शीतळ रविहुनी सोज्वळ मद केवळ वेदिये वेदिये वेद कैसा मज लागला बाई वेद कैसा मज लागला बाई. स्वादो गगनाहुनी मृदू गगनाहुनी मृदू अमृताहुनी स्वादो गगनाहुनी मृदू गगनाहुनी मृदू रूपे विना नंदू देखिला बाई रूपे विना नंदू देखिला बाई वेद कैसा मज लागला 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 बाई. अमृताहुनी स्वादू गगनाहुनी मृदू गगनाहुनी मृदू रूपे विना नंदू देखिला बाई वेद कैचा मज लागला बाई. चंद्राहुनी शीतळ रविहुनी सोज्वळ सूर्याचा तेज ज्या परमात्म्याच्या स्वरूपाच्या पुढे फिरत त्या परमात्म्याच्या दर्शनात आनंद आहे. त्या आनंदाला एक स्वाद आहे. तो स्वाद जिभेने चाखायचा नाही, जो डोळ्याने घ्यायचा. अमृताहुनी स्वादू गगनाहुनी मृदू
त्याचा स्पर्श आकाशापेक्षा मृदू आहे. रूपे विना नंदू देखील बाई, वेद काहीचा मज लागला बाई. एक गोपी संवाद करीत आहे ग सखी, त्या परमात्म्याचा वेद कसा लागला, काय त्या परमात्म्याचं स्वरूप. प्रभू वल्लभाचार्य फार सुंदर वर्णन करतात. अधरम मधुरम वदनम मधुरम नयनम मधुरम हसितम मधुर हृदयम मधुरम गमनम मधुरम मधुराधिपते रकिलम मधुरम मधुराधिपते रकुलम मधुरम मधुराधिपते रकिलम मधुरम मधुराधिपते रकिलम मधुरम. वेणोर मधुर रेणोर मधुरा वेणोर मधुरा रेणोर मधुरा निर्मधुर पाद मधुर पाणी मधुरा पाद मधुरा नृत्यं मधुरं सख्यं मधुरं मधुराधिपते रकिलं मधुरं मधुराधिपते रकिलं मधुरं मधुराधिपते रकिलं मधुरं मधुराधिपते रकिलं मधुरं. वेणोर मधुरो रेणोर मधुरा पाणिर मधुर पाद मधुर नृत्यं मधुरं सख्यं मधुरं. हा माधुर्य गुण ज्या परमात्म्याचा आणि म्हणून त्या गोपींना रात्रंदिवस भगवान येत संकालिक वेळे पिसे झाले, संकालिकांना वेळ लागावं. नवे नवे शुकाचार्यांना ज्या रंभेचं रूप मोहित करू शकलं नाही, ते शुकाचार्य कृष्णाच्या रूपाला मोहित झाले. नानारंभे ही रूपे शुके नुटिजे कंदर्पे का भस्मे वन्य उद्दीपे घृते जेवी. रंभे सारखी स्वर्गातली देवांगणा ज्या शुकाचार्यांना मोहित करू शकले नाही, ते शुकाचार्य कृष्णाच्या रूपाला मोहित झाले. बर्हा पीडम नटवर वपुः कर्णयो कर्णिकार विभ्रद्वास कनककपिशं वैजयन्तीं जमाना. रंध्रान् वेणुरधरसुदया पुर्यन् गोपवृन्दे रोन्दारण्यं समदरमण प्राविशत् गीतकीर्ति प्राविशत् गीतकीर्ति. मंदाक्रांता छंदातून गायलेला श्लोक आहे. बर्हा पीडम नटवर वपुः कर्णयो कर्णिकार विभ्रद्वास कनककपिशं वैजयन्तीं जमाना. रंगमंचावर शोभणाऱ्या नटाप्रमाणे सुंदर दिसणारा नटवर वपुः, कानामध्ये कन्हेराचे फुल आहे, गळ्यामध्ये वैजयंती माळ आहे, हातात बासरी. रंध्रान वेणुर अधर सुदया पुर्यन् गोपवृन्दे, त्या बासरीच्या छिद्रात अधरामृत होती. बासरीच्या छिद्रामध्ये हवा नाही फुकीत, अधरामृत. रंध्रान वेणुर अधर सुधया पूरयन् गोपुरुन्दे वृंदारण्यम सपधर्मणं प्राविशत् गीतकीर्ति. धरती ती धरा धराया अमृतम न भवती ती अधरामृतम. या धरेच्या पलीकडचं जे अमृत आहे अधरामृत. रंध्रान वेणुर अधर सुधया पूरयन् गोपुरुन्दे.
त्या बाश्रीमध्ये अधरामृत होते आणि त्यातून निघणारा स्वर. तुझ्या मुलीची ध्वनी अकल्पित पडली काणी, विवळ झाले अंतकणी विग्रंदा विसरले. आहारे सावरिया कैसी वाजवली मुरली नव्हे केवळ बाण, तिने माझा हरिला संसार केला दानादी नेऊन हृदय संचरली. गोपींच्या चित्ताला आकर्षित करणारा तो परमात्मा. कर्ष्यते ते कृष्ण, त्याला कृष्ण म्हणतात. जो आकर्षण करतो, ज्याच्यामध्ये आकर्षण आहे. लोह चुंबक ज्याप्रमाणे लोखंडाला आकर्षित करीत असतं, त्याप्रमाणे भक्ताच्या चित्ताचं जो आकर्षण करतं. तांब, पितळ, सुवर्ण, चांदी सगळे धातू एकत्रित करा, त्यात लोखंड ठेवा. लोह चुंबक तांब पितळाला आकर्षित करणार नाही, फक्त लोखंडाला आकर्षित करेल. त्याप्रमाणे जो भक्ताच्या चित्ताला आकर्षित करतो, भक्ताच्या चित्ताला मोहित करतो. मनमोहना मुरलीवाला नंदाचा लबेला. मनमोहना मुरलीवाला नंदाचा लबेला. मनमोहना मुरलीवाला नंदाचा लबेला. मनमोहना मुरलीवाला नंदाचा लबेला. भक्तासाठी तो जग जेठी, भक्तासाठी तो जग जेठी. तुमची शिरत झाला मनमोहना मुरलीवाला नंदाचा आलबेला. मनमोहना मुरलीवाला नंदाचा आलबेला. मनमोहना मुरलीवाला नंदाचा लबेला. मनमोहना मुरलीवाला नंदाचा लबेला. मनमोहना मुरलीवाला नंदाचा लबेला. हो, मनाला मोहित करतो म्हणून त्याचं एक नाव आहे मोहन. पण जो स्वतः कधी मोहित होत नाही म्हणून मोह न, मोह न, मोह नाही, तो मोह न. पण जगाला मोहित करतो मोहन. मनमोहना मुरलीवाला नंदाचा लबेला. ज्याच्यामध्ये आकर्षण आहे. कर्ष्यते ते कृष्ण. कृष्ण वर्णाश्रमे अस्मात् तस्मात् कृष्ण प्रकृतितः. कृष्ण शब्दाचा एक अर्थ आहे, कृष्ण म्हणजे काळा. ज्याचा रंग काळा आहे तो कृष्ण. काळ्या रंगाचे एक वैशिष्ट्य आहे रंगसंगती. बघा, दोन रंग एकत्रित केल्यानंतर तिसरा रंग तयार होतो, पण हा नियम काळ्या रंगाला लागू नाही. काळ्या रंगात तुम्ही लाल टाकलं तरी काळाच, हिरवा टाकला तरी काळाच, निळा टाकला तरी काळाच, पिवळा टाकला तरी काळाच. सगळ्या रंगांना गिळतो तो काळा. म्हणून कोर्टात गेल्यानंतर वकिलाच्या अंगावर काळा कोट असतो. तसं जो सर्व पापाला गिळून टाकतो तो काळा. काळ्या रंगाचं वैशिष्ट्य आहे. काळ्या रंगावरून प्रकाश किरण परावर्तित होत नसतात. एक वस्त्र घ्या, शुभ्र वस्त्र, त्याचे दोन तुकडे करा, एक काळ्या रंगाने रंगवा आणि दोन्ही वस्त्र दोन उन्हामध्ये वाळायला टाकायचे. बघा काय घडतं. काळ्या रंगाचं वस्त्र लवकर वाळतं, कारण काळ्या रंगावरून प्रकाश किरण परावर्तित होत नसल्यामुळे सर्व ऊर्जा काळा रंग शोषून घेतो.
म्हणून आमच्या भारतीय संस्कृतीमध्ये, हिंदू धर्मामध्ये शेंडी ठेवण्याची पद्धत आहे. का तर केस काळ्या रंगाचेच असतात. वातावरणातली ऊर्जा शोषून मेंदूला पुरवण्याचं काम शेंडी